अरे चल ना, कसा होता एक्सपिरियन्स? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आजची आमची मॉर्निंग झालेली उटी मध्ये आणि आज आहे ना मी उटी फिरणार आहे आणि मी तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा किती सुंदर आहे. वी आर ॲट हायएस्ट पॉइंट आणि इथून आहे ना व्ह्यू इतका सुंदर दिसतोय माहिती का. अरे कसा होता एक्सपिरियन्स आणि कशी इथली थंडी? एक नंबर आहे. मी तर सकाळी 5 वाजता बाहेर येऊन व्ह्यू बघत होते, पण खूप अंधार होता. त्यानंतर परत 6 वाजता आले. मी तर रात्री 2:30 वाजता इथं आलो. त्याच्यानंतर व्ह्यू बघितला, पूर्ण लाईट वगैरे इतकं सुंदर वाटत होतं माहिती का. आणि त्यात आपली सुंदरी आपल्यासोबत ते बघा कशी चमकतीये. तिच्यावर आहे ना मी रात्री 2:30 वाजता आलो ना, तर सगळं असं धुकं आले होते. आता सगळं धुकं गेले आणि चला आशिषचं त्यांचं आवरलं का बघू आणि निघू. आणि आजचं आउटफिट आरोहीचं बघा अशा पद्धतीचं आहे आणि माझं आजचं आउटफिट असं आहे. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या दोघांचे आउटफिट कसे वाटले. तर काही या ठिकाणी आशिषचं पण आवरलेलं आहे. आशिष आणि श्वेता पण या ठिकाणी आलेले आहे. आशिषने तो प्रॉपर जॅकेट विकेट घातलंय. भावा एवढी पण थंडी नाही या, थंडी वाजू लागली जेवढी तू प्रेझेंट करतोय भावा एवढं जॅकेट लागतंय. या साईडला आहे ना श्वेता आणि आरोहीचा फोटोशूट चालू आहे. खरंच एक नंबर व्ह्यू या. ए बरं चला, काय प्लॅनिंग आज पुढची? श्वेता तू प्लॅनिंग करणार होती बाय द वे. मी काय सांगितलं सकाळी? काहीतरी डोडा बेट्टा. हा डोडा बेट्टाला काय? येस, तिथे ना फॅक्टरी आहे. हा ठीक आहे. ती फॅक्टरी आणि ते IRCTC तिथं स्टेशनवर जाऊन आपण ते ट्रेनचं पण बघूया. हा ते बघत एक तास आधी जावं लागतं बस. ठीक आहे ना, जाऊ ना मग. तर आता आहे ना आम्ही निघालेलो आहे हॉटेल रूम वर आणि इथं बघा ना, इथं पण घर आहे. आपण एवढ्या हायएस्ट पॉइंट वरती आहे आणि इथं सुद्धा घर आहे. इथल्या लोकांना किती भारी वाटत असेल ना. त्यांच्यासाठी रोज इतका सुंदर व्ह्यू असेल. आपण त्यांच्यासाठी मला असं वाटतं नॉर्मल पण असू शकते ही गोष्ट. कॉमन झालं असेल त्यांच्यासाठी आता हे. बट रस्ता किती सुंदर आहे ना. छोटा रस्ता आहे पण रस्ता थोडा मोठा, बट पॉसिबल पण नाही मोठा रस्ता म्हणा, कारण इथं सगळं पॅक आहे भाऊ. प्रत्येक हिल स्टेशनवर आहे ना बारीकच रोड राहतात. आपण मनालीला पण गेलेलो ना, एवढेच रोड होते. हो बाबा. आणि आता मी डोडा बेट्टाचा मॅप लावलेला आहे. आम्हाला 9 किलोमीटर जायचंय, पण टाइम 28 मिनिटं दाखवत आहे. कारण ना रोड एकदम बारीक आहे आणि असे टर्न टूनचे रोड आहे. समोरचे दिसतंय ना हे चहाचे बगीचे बरं का. हे बघे किती सुंदर वाटतंय ते. जायचंय ना आपल्याला चहाच्या बगीच्यात पण. आता आपण चहाच्या बगीच्यातच चाललो ना. ही फॅक्टरी तिकडे शूटिंग पॉइंट आहे, बऱ्याच गोष्टी आहे. चहाचे बगीचे पण आहे इकडे. असतील तिथं असेलच चहाचे बगीचे. हा किती सुंदर वाटतंय ते. मम्मीला आणायला पाहिजे इकडे. आमच्या मम्मीला चहा आवडते. मम्मीची फेवरेट गोष्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही ना मम्मीसाठी इकडनं असे स्पेशल मसाले घेऊन चहा पत्ती घेऊन जाऊ आपण. तेच ना, चहाचे मसाले, चहा पत्ती. मम्मीला खुश होऊन जाईल. मम्मी म्हणा और मी चहा पिऊंगी, पहिले इतनी पीती थी अभी इतनी पिऊंगी, दिन रात पिऊंगी. वाव, पूर्ण डोंगरावर येते ऋषी. आणि समोर बघ ना झाडं किती सुंदर दिसतंय. डोडा बेट्टा रोड, बडे बडे झाड आहे रे वो यहाँ पे. ते काल जंगल बघितलं त्याच्यापेक्षा तर घनदाट जंगल इथं दिसतंय मला. नाही ग, ते पण डेंजर होतं. तिकडे प्राणी होते ना. ते आतमध्ये होतं बरोबर. तर आता ना आम्ही डोडा बेट्टाच्या तिथं पोहोचलेलो आहे आणि इथे ना पार्किंग अख्खी फुल आहे. म्हणजे टुरिस्ट आपल्या पहिले आलेले इथं. चला. तर इथे आता डोडा बेट्टाची एंट्री. तर या ठिकाणी आम्ही चणे पण घेतलेले आणि शेंगदाणे पण घेतलेले. चणे खाल्ले म्हणजे आपण घोड्यासारखं पळू शकू, बरोबर ना. आणि गरम पण राहील बॉडी. आणि इथे नका वेगळ्या कांड्याची भुर्जी भेटते. हे बघा कशाचं आहे ते, तितर चांड. हे बघा भारी या. तर इथे ना इतका मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय माहिती का. आता का बंद आला क्रिश एक काय पक्षी आत्ता भारी आवाज करत होता, मध्येच सांगून गेला. तर या साईडला ना डोडा बेट्टा पिक व्ह्यू पॉइंट आहे. हे बघा म्हणजे वरती टॉवर आहे बेसिकली. तिकडे जायचं आता आपल्याला. आरोही कुठे राहिली? आरोहीला ते प्रोनाऊन्स करायला जमत नव्हतं. थांबले मागत. इतका सुंदर नजारा आहे माहिती का. हे बघा समोर असे धुकं ते आलेले एकदम मस्त. उन्हात आता नामोनिशाणच नाहीये. थंडीगार हवा सुटली मस्त. थंडी डेंजर. मला वाटलं सगळे लोक एवढं वरती येत आहे, वरती किती स्पेशल असेल. वरती काहीच नाहीये. खाली व्ह्यू जास्त छान आहे याच्यापेक्षा. चल खालीच जाऊ. तर इथे ना झाडच झाड आहे. हे बघा
आणि श्वेताचं चालू आहे फोटोशूट. आणि मला वाटलं होतं तिथं वरती टी फॅक्टरी वगैरे, पण इथं टी फॅक्टरी नाही, इथं फक्त व्ह्यू पॉइंट वगैरेच आहे. आरोहीला विचारू. हे तू तर म्हणे टी फॅक्टरी म्हणे वरती. हा ना, मला मी याच्यावर वाचलं रे ते युट्यूबला वाचलं, मला वाटलं युट्यूबला बघितलं नाही, पण मी वाचलं. डोडा म्हणजे मोठं, बेट्टा म्हणजे माउंटेन, मोठे माउंटेन, त्याला म्हणतात डोडा बेट्टा. इथे आहे ना एस्थेटिक कपडे जास्त घालतात आरोही. लहान लहान पोरं, मोठे पोरं सगळे एस्थेटिक मध्येच आहे. असे मोठे मोठे पॅन्ट, असे मोठे मोठे जॅकेट, मोठे मोठे टी शर्ट, सगळे एस्थेटिक. तर जाता आता आहे ना मला एक गाडी आवडली होती, थार रॉक्स. तर आम्ही या ठिकाणी थार रॉक्स घेतलेली आहे. ती थार रॉक आहे ऍक्च्युली, पण आपली थार रॉक्स सारखी दिसते पूर्ण. तर आम्ही नांशूसाठी डॉल पण घेतलेली आहे, आपल्या फ्रीजला लावायला फ्रीज मॅग्नेट पण घेतलेले आहे, आणि आपली थार रॉक्स पण घेतलेली आहे. अरे इथं नुसती क्लचरच बघत असती. मला खूप आवडतं क्लचर. तर तुला जसं गाड्यांचं कलेक्शन आवडतं ना, तसं मला क्लचरचं कलेक्शन आवडतं. आता आम्ही एका साईडला आलो, इकडचा व्ह्यू एकदम भारी आहे. तर ह्या पॉइंटला ना आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज क्लिक केले, आणि व्ह्यू पण किती सुंदर आहे बघा ना. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर डायरेक्ट आहे बा. किती भारी वाटतंय ना, एकदम मस्त वाटतंय. ग्रीनरी मला खूप जास्त आवडते. सगळंच आवडतं भामटे तुला. फिरायला नेलं की सगळंच आवडतं हिला. तर आता ना आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आहे, एकदा ना काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला पूर्तता करू. आता आमची गाडी ना चहाच्या बगीच्यांमधून चालली. ते काश्मीर टू मे कन्याकुमारी ते गाणं नाही का, त्या टाइप मध्ये वाटतं. एकदम मस्त, सर्व साईडने ना चहाचे बगीचे. वाव यार, एकदम भारी वाटतंय. थंडी थंडी हवा लागते मस्त. हे बघ या साईडला आहे टी पार्क, वरतीच आहे. तर आता आम्ही चाललोय टी पार्कला. या साईडला टी पार्क आहे. हे बघा ऋषी, हे बघा इकडे चहाचे बगीचे पूर्ण. हे बघा चहाच्या बगीच्याच्या साईडलाच आपली गाडी आहे. अँड या साईडला ना तिकीट काउंटर आहे. अडल्ट साठी 40 रुपीज आहे. आता आहे ना आम्ही टी पार्कला आलेलो आहे, आणि इथे ना खूप सारे चहाचे बगीचे आहे, गार्डन आहे, ओपन स्पेस आहे, आणि व्ह्यू पण खूप जास्त सुंदर आहे. ना आम्ही इकडे खाली चाललेलो आहे, आणि इकडे ना असे ड्रेसअप करून फोटो पण काढू शकतो. अरे घे ते, घे ना ते देतात वाटतं. ते आपण कसं काय घ्यायचं, डायरेक्ट घेऊन टाकायचं. तर आरोही ना आता ते ड्रेसअपचं बघतीये. का सुंदर व्ह्यू आहे माहिती का इथला. हे बघा, एक नंबर. वाव, कसं दिसतंय, चांगलं वाटतंय. ते डोक्याला बांधून घेऊन त्यांच्याकडून जा, ते देताय जा. तर ते ड्रेसअप करून देताय आरोहीला. लय भारी म्हणला वा तू. हा नाही, तिथं थोडं ब्लेंड करून घे. ब्लेंड करू का? नाही, फोटोत नाही एवढं वाटणार. पण ते तर आरोहीने या ठिकाणी ना ड्रेसअप केलेला आहे मस्तपैकी. आता तू नाही तर चहा गोळा कर बरं का, आणि ती फॅक्टरीत नेऊन दे, म्हणजे पैसे तरी जमा होतील आपल्याला. आता ना आम्ही आरोहीचं फोटोशूट करायला चाललेलो आहे. 8 कॉपी 150 ना, सॉफ्ट कॉपी चाहिए ना, 1 कॉपी 50 रुपये. इधर आ जाना, इधर इधर. तर ते ना आरोहीला सांगताय आता कशी पोज द्यायची कशी नाही. आरोही तू मस्त सुंदर, एकदम सुंदर पहाड दिसतीये. आरोहीचे इतके मस्त मस्त फोटो आले माहिती का. हे बघा, कॅन्डिड वाले फोटो घे. तर आरोहीचं या ठिकाणी फोटोशूट झालेलं आहे, आणि आता श्वेताचं फोटोशूट चालू आहे. आणि फोटो बघितलं की इतके छान आले ना, श्वेताचे पण एकदम मस्त आले. हे बघा, आणि हे जे ना हे चहाचे बगीचे, हे बघा अशा असते चहाचे पत्ते. बघितलं का, ह्याची चहा बनते का? हा, हे वाळवता वगैरे. आपण जाऊ ना फॅक्टरीमध्ये गेल्यावर प्रॉपर प्रोसेस कळेल की कशी पत्ती तयार होती. अरे कर, अरे तू कर. नाही, एकदा हा, रेडी 3 2 1 गो. टूर करशाल नाही तर रात्रभर. चला. अरे इथे फुलं बघ ना किती सुंदर आहे, आणि इथला व्ह्यू इतका सुंदर होता ना की निघाच वाटत नव्हतं आम्हाला. तर आता ना आम्ही टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी बघण्यासाठी आलेलो आहे. एक्साइटेड? फ्री मध्ये टेस्ट करायला भेटतं म्हणे. बहुत सारा खाने वाले हम लोग. नाही, एवढी उठसच देत असेल ते. बहुत सारे टेस्ट कर लेंगे. चला. तर आता आहे ना या साईडला चॉकलेट फॅक्टरी, आणि ती बिल्डिंग बघितली का, चॉकलेटच्या शेपची बनवलेली आहे. चला. कॅडबरीची कॅडबरीची बिल्डिंग आहे बघ ना, छोटे छोटे.
कॅडबरी बाय द वे ब्रँड आहे, कॅडबरी कंपनी आहे, हे चॉकलेट असतं. हा पण ते काय असतं ते मोठ्याला काय बोलतात मग? त्याला म्हणतो आपण कॅडबरी, पण ते पण ऍक्च्युली चॉकलेटच असतं आणि याला बोलता कॅन्डी. ठीक आहे ना, हे याला काय बोलशील? चॉकलेटच बोलता. तर आता ना आम्ही चॉकलेटच्या फॅक्टरीमध्ये एंटर झालेलो आहे. हे बघा, हे पूर्णपणे ना रॉ चॉकलेट आहे. अरे हे बघ, हे पूर्ण रॉ मटेरियल आहे. भारी आहे. हे चला बघा, चला चला. अरे इकडे ट्राय करायचं. किती सारी चॉकलेट बनवलेली आहे. बाबा व्हाईट चॉकलेट पण आहे, ब्लॅक चॉकलेट. टेस्ट देत आहे, टेस्ट. तर आता ना आम्ही टी फॅक्टरी बघणार आहे. हे बघ, हे चहाचे पानं आहेत बरं का, पानं ते आपण बघितलेत का ते वाले. ती बनवून खाली पडते. रेडी बरं का ती चहापत्ती. याच्यातून पानं वरती जातात, ते ब्लेंड होतात, त्याच्यानंतर ते ऍड होऊन हे बघा फर्मेंटेशन वगैरे इकडे स्टेप्स लिहिलेलं आहे, कसं 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 आहे. तर आरुई ना तिच्या ब्लॉग मध्ये कम्प्लीट स्टेप्स दाखवते की कशा पद्धतीने पत्ती तयार होते. तर या साईडला आहे ना आपण चहा सुद्धा टेस्ट करू शकतो. तसं तर मी चहा घेत नाही, बट इलायचीवाली चहा सांगितली मी त्यांना टेस्ट करण्यासाठी. एकदम थोडी द्या म्हटलं. आता आहे ना आपण घरी नेण्यासाठी ना चहापत्ती पण घेऊन टाकू. इथं ना वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या फ्लेवरची चहापत्ती आहे. किती ऑप्शन आहे, बाप रे. तर आता आहे ना आम्ही आमच्या फेवरेट डिपार्टमेंटला चाललेलो आहे. चॉकलेट डिपार्टमेंट आहे बघा. आता मी मस्तपैकी व्हाईट चॉकलेट वगैरे घेणार इथून. चॉकलेट पण इकडे. वाव. आमचं आहे ना सगळं टी फॅक्टरी, चॉकलेट फॅक्टरी सगळं फिरून पण झालंय, शॉपिंग पण झाली आहे आणि आता ना भूक पण लागलेली आहे. आरुईला खायचे मोमोज आणि मला ना असं काहीतरी साऊथ इंडियन खा वाटतंय. तर बघू कुठे इडली डोसा काही भेटतं का. मला ना भूक लागली होती, पहिले पोटोबा केलेला आहे आणि आता ना आम्ही एका लेक वरती चाललेलो आहे आणि तिथे ना आम्ही बोटिंग पण करणार आहे. आपली गाडी ना आज परत पुसावं लागणार आहे, थोडी खराब झाली आहे. खाऊन झाल्यावर आरुईला सुस्ती आली वाटतं. झोप आली काय? झोप येते मला आता डेंजर वाली, आणि एकतर मला ना चालताच येत नाही, एवढं जेवले मी. बैस मशे. तर आता आहे ना आम्ही उटी लेकच्या तिथं आलेलो आहे आणि ह्या साईडला लेक आहे. अरे या बोट, अरे बाप, पाण्यात गेलेलं आहे त्या. आणि तिकडच्या पण बघ ना, बरोबर पॉइंटला चालू ना आपण. तर आता ना आम्हाला बोटिंग करायची होती, बट आमचे अर्धे मेंबर म्हणताय की नको, लई थंडी वाजेल, सो आम्ही बोटिंग कॅन्सल करतोय. फक्त जवळून बघायला चाललो की कसं आहे बोटिंग, बट इथं कोणी आहेच नाही टुरिस्ट वगैरे. तर इथे ना आम्ही बोनसाई ट्री घेतलेले, 2 आशिषचे आणि 1 आमचं आहे त्यातलं. तर आता इथं थंडरवर्ल्ड म्हणून एक जागा आहे, आता आम्ही तिथं आलोय. इथे ना काहीतरी डायनोसॉरचं आहे, परत स्नो पार्क आहे, बट स्नो पार्क तर आपण बघितलंय, तो स्नो पार्कला नाही जाणार इकडं. बट इकडे ना डॅशिंग कार पण आहे, इन्फिनिटी, भरपूर साऱ्या गोष्टी या थंडरवर्ल्ड मध्ये. सो चला मध्ये जाऊया. चलो गाईज, लेट्स गो इनसाइड. डायनोसॉर बघून येतो आज. 2 डायनोसॉर आपल्याकडे. आपण दोघे भाव ते या दोघी तर बकरे भाव. आम्ही राफ्टर्स आहे, राफ्टर्स. हा, और टायगर पण आहे आपण, पण मागच्या जन्मात आपण डायनोसॉर होतो. आम्ही राफ्टर्स आहे, राफ्टर्स. तर या ठिकाणी ना आम्ही आता कॉम्बो तिकीट घेतलेलं आहे 550 रुपयाचं. त्याच्यात खूप सारे ऍडव्हेंचर आहे. हे कुठून चालू करायचं पण? स्नो पार्क पासून नाही करायचं ना? स्नो पार्क नको, थर्ड आय पासून चालू करायचं का? चालू करू. हा. तर थर्ड आय बेसिकली इंडिया लार्जेस्ट विंटेज कॅमेरा म्युझियम आहे. म्हणजे इथं ना खूप सारे विंटेज कॅमेरा आहेत, तर ते आपण कव्हर करणार आहे. चला लेट्स स्टार्ट फ्रॉम हियर. वाव, किती जुने जुने कॅमेरा आहे रे, बघितलं का? Yes. एक नंबर. किती भारी भारी कॅमेरे. आता आहे ना इथं ब्लॉग घेतो तुम्ही, आता काही सॉरी बिरी म्हणू नको, काही सॉरी बिरी म्हणू नको. गेट आउट. अरे अरे हे कॅमेरे बघितले का? अरे बाप रे. ओए भाई इकडे इकडे, हा कॅमेरा किती मोठा आहे. अरे बाप रे, वर्ल्ड लार्जेस्ट कॅमेरा, जगातला सगळ्यात मोठा कॅमेरा माझ्या बॅक साईडला आहे. अरे 1 मिनिट पकड कॅमेरा. गाईज हा कॅमेरा बघितला का? किती मोठा आहे हा. हे बघा जवळ, हे बघ इथे फोटो दाखवतो. 1900चा कॅमेरा आहे हा. ओ माय गॉड, किती मोठा आहे तो. असं वाटतं कोणती तरी मशीन आहे ती, मशीन. इथे इतके युनिक अँटिक कॅमेरे माहिती का? हे बघा ना, खूप सुंदर सुंदर कलेक्शन, खूप सुंदर. डायरेक्ट व्हिडिओ कॅमेरे, फोटो कॅमेरे, इतके कॅमेरे माहिती का की मी ब्लॉग मध्ये ते कव्हर सुद्धा करू शकत नाही. इतके कॅमेरे, इतके सारे कॅमेरे.
आणि इथं पिक्चरचं शूटिंगचा सुद्धा कॅमेरा आहे, जी पहिली यूज करायची. दाखवतो मी 1 मिनिट. 1 मिनिट रिपोर्टर मॅडम. इथं रिपोर्टर आहे, हे बघा. येस, रोल कॅमेरा. रोल कॅमेरा ऍक्शन. तर आता आहे ना मी मिरर मेज मध्ये जाणार आहे. चलो या ना दोघांना पुढं करू भाऊ. मी पडलो बिडलो ना, हसशाल तुम्ही मला. यार आहे ना भूतिया वाटते. सर्व साईडने कॅमेरा, सर्व साईडने मिरर आहे. तर आता इकडे सगळे 3D पेंटिंग केलेलं आहे. आपण असे 3D फोटोज काढू शकतो. म्हणजे मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने. हा वाटतंय थोडं थोडं. पैसे दिले 550 रुपये. थोडं थोडं वाटतंय अरे. जोर लगा के हैशा. ये ऋषीला विंग्स आलेत. तर आता आहे ना आम्ही इंडिया लार्जेस्ट डायनासोर पार्क मध्ये चाललेलो आहे. मध्ये बघू खरं डायनासोर आहे का. चला ना रे. हे बघा डायनासोरची हड्डी. वरती पण आहे उडणार डायनासोर. हे बघा त्या डायनासोर मध्ये अंड दिले कोणीतरी. हे बघा, हे बघा ते तिथं घरट. ओरिजिनल कसं काय राहील भावा. इथं डायनासोरचे अंडे पण आहे. जा रे अंड्यामध्ये का कडक कडक डायनासोर आहे बघा. मी डायनासोर बनेल बर का आता. बाहेर निघ ना बाहेर. हा ये बकरी. चल बनवलेलं सुंदर आहे आपण. हे बघा. आणि तुला माहिती हा डायनासोर ना शाकाहारी असतो. शाकाहारी आहे का. म्हणजे आशिष आहे का हा. हा आशिष आहे. ओ बाई साहेब इकडं काय डेंजर आवाज येतो डायनासोरचा. हे काय हा आवाज करतोय, तोंड पण हलवतोय. हे बघ ऋषी येईल तो अंगावर. बहुत डेंजर आहे ना. मी जुरासिक पार्क वगैरे बघत राहते त्याच्यामुळे मला नाही ओरिजिनलच वाटतं. मला भीतीच वाटते त्यांची. ते ना खतरनाक खतरनाक डायनासोर आहे. आणि आता जो डायनासोर मी बघणार आहे ना तो इतका मोठा इतका मोठा. हे बघा किती मोठा डायनासोर आहे माझ्या पाठीमाग. हे बघ. आणि तुला माहितीये हा जेवढा बनलाय ना याच्यापेक्षा मोठा होता हा डायनासोर. विचार कर किती मोठे असतील ते. अरे आता इतकी घाबरली माहिती का. या डायनासोरने आवाज केला आणि तो शेपूट पण हलवतोय. भावा एवढा खतरनाक आवाज केला त्यांनी. आरोही का 1 सेकंदासाठी मी पण घाबरलो होतो माहिती का. आणि आरोहीला आता या ठिकाणी राफ्टर दिसलेला आहे. हे बघा काय ते. ती डायनासोरची मूवी बघती ना म्हणून तिला सगळं पाठ आहे. अरे यांनी काय धरलेलं आहे बघ. काहीतरी खाल्लेलं आहे त्यांनी ते. हाय ना तुला माहितीये का हा जुरासिक पार्क मध्ये बनवला होता. आणि हा सर्वात डेंजर डायनासोर बनवला होता. सर्वात डेंजर. याला ना काबू करणं कोणाची म्हणजे बसची बात नव्हती. हा ट्रकची बात होती, बसची नव्हती. चुकून बनला होता. म्हणजे त्याच्यामध्ये ना जो मेंदू होता ना तो इंसानी मेंदू होता. और आपको तो मालूम है इंसान बहुत खतरनाक जानवर है. डायनासोर बघून झालेले. आता काय जायचंय नेक्स्ट स्नो पार्क. चलो लेट्स गो टू स्नो पार्क. कॅन्सल करूया आता. बघू तरीच आहे ऍटलीस्ट कसं आहे. राहताय ना आम्ही स्नो पार्क मध्ये आलेलो आहे परत एकदा. आणि इकडचं स्नो पार्क छोटा आहे बट छान आहे. अरे मस्त एन्जॉय करतीये. आता श्वेता बसून बघतीये. अरे 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 बसली का. हवे तिथे आरती आहे ना. आरती हवे ते भावा. स्नो पार्क मध्ये ना आम्ही थोडा वेळ एन्जॉय केलं. जास्त वेळ तिथं थांबलो नाही कारण पहिले पण आम्ही स्नो पार्कचा आनंद घेतलेला आहे म्हैसूरला. सो आता चाललोय. चलो नेक्स्ट पॉइंट पे. तर या ठिकाणी आम्ही 5D शो बघितला. रोलर कोस्टर होतं बेसिकली. रोलर कोस्टर मध्ये आम्ही बसलेलो होतो. आरोही कसा होता एक्सपिरियन्स. मस्त होता. मजा आली. बाबा हाताला दुखले यार. पण एवढ्या सीटा आलं होते गदागद 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 अख्खे हात दुखून गेले. आता आहे ना आम्ही रेन फॉरेस्ट मध्ये जाणार आहे. चलो गाईज लेट्स गो. चलो. तर आपण आशिष आणि श्वेताला नेहमी सारखं पुढे करूया. चला. तू माझ्या मागे तो नाही रे भाऊ. मेरे पीछे कोई है की नाही. मागे थांब ना. मागे थांब मागे थांब मागे थांब. बाई सापच बघितलं का. चला ना चला ना. काढू का. असे घाबरताय. अरे माझी शर्ट थोडं वरती साप आहे. अरे भैया मला आता
पकडून धर अरे थांब ना रे. मला वाचव. हे बाई श्वेता श्वेता झालं झालं एक्झिट आता. चला डायनासोर या साईडला. हे पानं हलताय. अशी एकटा पुढे चला ना. इथे डायनासोर हलतोय भाऊ. अरे यार चल चल एवढे घाबरताय ना हे खतर. चला आशिष प्लीज शेअर द क्लिप्स विथ मी. अरे चला त्याची मानच नाही. हाय हाय मागून काहीतरी आलं. पळा पळा पळा. डोंगराला आग लागली. पळा पळा पळा. खतरनाक एक्सपिरियन्स होता. अरे कसा होता एक्सपिरियन्स. चला आता हॉरर हाऊस मध्ये जायची वेळ आलेली आहे. हॉरर हाऊस कसं वाटलं भाई? भारी येतो. कुठून काय काय निघत होतं? अरे अरे ए चला चला. ए त्यांना बंद करायचंय. चल चल का. नाही प्लीज प्लीज तुला वर्ष पण नाही. नाही का. चल अरे प्लीज ना यार. चल चल. प्लीज यार. हे पण आपल्यासोबत. ए अरे एंट्री इकडनं आहे. हे नको नाही ऋषी प्लीज लगेच. चल का. अरे मला भीती वाटते यार प्लीज. हाऊस मध्ये चालतोय आम्ही. चल ना. अरे चल ना. कसे घाबरत. अरे काहीच नाही. चल. अरे पळून गेली. चल का. ट्रस्ट मी. अरे एक्सपिरियन्स आहे बघ. परत येणार आहे का आपण इकडं. चल ना. ए आशिष 2 मिनिट राहा. चल ते माणसं गेले. चल नो नो नो. चल चल चल. नाही नाही यार प्लीज ना. तुला सांगितलं नाही कळत काय यार. चल चल बंद कर. नको ना यार ऋषी. चल चल. ठेव ठेव. चल चल चल. काही नाही काही नाही. चिल चिल चिल. काहीच नाहीये. चला. हे बघा काहीच नाहीये. हे बघा. हे इकडे हे बघ. चला. झालं फायनली. अरे डायरेक्ट पळून गेली. ए चल चल. हे इल्युजन राहिलं आता. झालं हे लास्ट आहे. चल चल चल. सर्व ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आमचा करून झालेला आहे. 550 रुपयात एकदम वर्थ होतं. खूप जास्त मजा आली. आरू इथे इतकी घाबरत होती माहिती का. सिरियसली बट खूप जास्त मजा आली. फायनली आता आम्ही आलोय आमच्या हॉटेल रूम वरती आणि आता आहे ना मी ब्लॉग एडिट करणार आहे आणि डायरेक्ट राहणार आहे झोपून. कारण खूप जास्त थंडी वाजते. खाली उटीमध्ये होतो ना तिथं थंडी नव्हती वाजत. बट आता आहे ना जेव्हा हॉटेलवर आलोय. आपलं हॉटेल एकदम हायेस्ट पॉईंट वरती आहे.
इथं खूप जास्त थंडी वाजते. आणि आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला मजा आली असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर. आणि काही मी एवढा प्रवास करतोय तरी पण ब्लॉग एडिट करतोय सगळ्यांच्या डिमांडवरती, सगळ्यांच्या प्रेमापोटी. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.